अजय भोईर ब्रँड ऑफ मासवण आणि त्याच्या जोडीने मग एकंदरीत आपण बघू शकतायत अमर तुंबडा ब्रँड ऑफ दुकटन. ऑफ साइडला गतवर्षी अजय भोईरने ही स्पर्धा गाजवली होती. 80 धावांची वादळी झुंजार झंझावती सुनामी खेळी याच मैदानामध्ये गत वर्षी ज्याच्या बॅट मधून आले होती असा एक हुकमी इक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मासवण या गावातून बिलॉंग करणारा अत्यंत अनुभवी आणि सक्षम फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. उच्च श्रेणीय उच्चभ्रू अग्रगण्य अग्रमानांकित अग्रवलयांकित क्रिकेटपटू म्हणून अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेले आहे त्या पालघर तालुका पूर्व विभागामध्ये असा अजय भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीने एक यंग अँड डायनामिक नवतरुण उगवता सितारा दुकटन गावाच्या माध्यमातून एक उगवता तारा अर्थातच अमर तुंबडा जो ऑन स्ट्राइक आहे. इनसाइड आउटचा फटका आहे. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने सजवला गेलाय आणि यावेळेस खूप सुंदर अटेम्प्ट होता. प्रयत्नांना सलाम करावे लागतील. ग्रेट एफर्ट्स मात्र आपण अनुभवू शकलात. सुपर एफर्ट्स दर्जेदार मिस्टर अविनाश सरफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम एफर्ट्स, ग्रेट एफर्ट्स, दर्जेदार प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाले. अविनाश सरफ ब्रँड ऑफ दुर्वेस ज्यांना वॉर्नर या टोपण नावाने ओळखलं जातं आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने डेव्हिड वॉर्नर क्षेत्ररक्षण करीत असतात त्यांची या ठिकाणी आठवण करून देत आहेत ते अविनाश सरफ ब्रँड ऑफ दुर्वेस. ग्रेट एफर्ट्स, प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गळे म्हणजे नेमकं काय याचं एक फॉर एक्झाम्पल, याचे एक पूच पावती, याचं एक सर्वोत्तम मूर्तिमंत ज्वलंत जिवंत आणि जाज्वल्य स्वरूपाचं उदाहरण अविनाश सरफ याच्या माध्यमातून अनुभवाला मिळाला. सुंदर क्रिकेट. STMPL 2024 चा हा मादक अनुवादक अनुपम निरुपम भव्य दिव्य उत्तुंग गगनाला भिडणारा आसमंत दनानून सोडणारा गरुड झेप घेणारा क्रिकेटचा सोहळा आदिवासी क्रिकेटचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी स्पर्धा अर्थातच STMPL 2024. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर आहे. इनटू द गॅप मध्ये वन बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. खूप सुंदर एफर्ट्स परंतु चेंडू काही थांबायचं नाव घेणार नाहीये. विरल नायर यांचा इशारा. चौकार 4. धन्यवाद शॉकी. खूप सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचं कार्य डिझे ऑपरेटर किशोर वायडा ब्रँड ऑफ करळगाव यांच्या माध्यमातून सुश्राव्य संगीत आपण ऐकतोय. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साइडला वायडिश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये. सुंदर क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी अनुभवाला मिळाला. आकाश मासेमार याच्या माध्यमातून ब्रँड ऑफ नेटाळे आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला हिट अँड फिट सुपरहिट खेळाडू आणि विध्वंसक फलंदाज सिक्सर किंग म्हणून ज्याने ओळख आपली छाप सोडले ठसा उमटवलाय तो या एकंदरीत टेनिस क्रिकेटच्या परिपटलावर असा आकाश मासेमार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग, क्लासिकल बॉलिंग, शास्त्रीय गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी अनुभवायला मिळतंय. ते मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवू शकलात. मिस्टर जयनाथ देसले ब्रँड ऑफ सातिवले याच्या माध्यमातून. व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्ती अखेर झालाय. किती मिनिटं खर्च केलेले आहेत असा क्वेश्चन जर एस्टॅब्लिश करण्यात आला तर रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 3 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करण्यात आलेला आहे. एका षटकासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटे, 5 षटकांसाठी जास्तीत जास्त 25 मिनिटे. जर 25 मिनिटांमध्ये 5 षटका कंप्लीट झाली नाही तर 6व्या षटकामध्ये 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवू शकाल. रूल्स अँड रेग्युलेशन्स सर्वांसाठी समान आहेत. नियमावली सर्वांसाठी समान. गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. रुद्र वॉरियर सावरकंड आदरणीय सुरेंद्रदादा गोवारी जे सावरकंड विभागाचे पोलीस पाटील महोदय आहेत आणि त्यांचे बंधू अर्थातच हेमंत दादा गोवारी यांचा हा संघ जो क्षेत्र रक्षण करतोय. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल अर्थातच शिवानी स्पोर्ट्स जो बाळा पवार यांचा संघ फलंदाजी करतोय. विराज तारवी बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने हाताळला गेलाय. सावरखंड विभागातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगली शरीरयष्टी त्याची पाहायला मिळते. फिटनेस वरती विशेष लक्ष दिलेलं दिसतंय. आणि विराज तारवी इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या चेंडूचा डॉटच्या स्वरूपामध्ये भरदास्त वेगाने मात्र हाताळला गेला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर.
इथे वेग जास्त आहे परंतु दिशेमध्ये भटकंती अनुभवाला मिळते. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना बघायला मिळते आहेत ॲक्युरेट व्हाईट बॉल जो दर्शवला गेलाय. गजानन हिरेकर ब्रँड ऑफ नाला सोपारा क्वालिटी अंपायर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि खूप सुंदर पद्धतीने रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य पेलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विरल नायर, गजानन हिरेकर अँड श्रीकांत भोईर. हॅट्स ऑफ. खूप सुंदर. या स्पर्धेला प्रत्येक वर्षामध्ये साकारण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण अविरत आणि अखंडपणे पाहिलंय. कुलवर टप्प्याचा चेंडू आहे स्ट्रेट बॅटने सजवला गेलाय. अजय भोईर बॅट मधून. बॅट थोडीशी शांत जरूर आहे परंतु म्हणतात ना की समुद्रामध्ये जेव्हा भयान वादळ येतं त्या वादळा आधी खूप मोठी शांतता देखील आलेली असते आणि ती ही शांतता तर नाहीये ना हे मात्र बघण्यासारखं आहे. कारण अजय भोईर खूप विस्फोटक फलंदाज आहे. 24 चेंडूमध्ये 80 धावा, 14 चेंडूमध्ये 50 धावा अशा स्वरूपाची आकडेवारी त्याने कित्येक स्पर्धांमध्ये परिपूर्ण करून दाखवलंय. मासवण गावचा हा ब्रँड जो आज शांत बघायला मिळतोय या सामन्यामध्ये कारण गोलंदाजी बहारदार झालाय. खूप चांगला वेग आहे यंदाच्या वर्षामध्ये. जर आपण विचार केला विराज तारवी ब्रँड ऑफ सावरखंड या गोलंदाजाचा तर वेगावरती त्याने विशेष लक्ष दिलंय कारण की चेंडूला जबरदस्त गती प्रदान करतोय. काही क्षणांसाठी उमरान मलिकची आठवण यावी, ब्रेट लीची आठवण यावी, ट्रेंट बोल्टची आठवण यावी, मिचेल स्टार्क, शॉन टेट या सर्वांची आठवण करून देतोय आणि खूप सुंदर पद्धतीने वेगवान तिखट मारा, स्पायसी मारा याकडे मात्र लक्ष देतोय. या स्पर्धेअंतर्गत आपण जयेश भोईरला पाहिलंय. मासवण गावचा ब्रँड आणि मासवण एक्सप्रेस म्हणून काय वेग आहे त्या गोलंदाजाकडे. कालच्या दिवसामध्ये त्याचा बहारदार खेळ आपण अनुभवला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे. अविनाश सराफ अर्थातच वॉर्नर ब्रँड ऑफ दुर्वेस त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. अद्वितीय क्षेत्ररक्षणाचा एक दिलकश नजराणा या ठिकाणी प्रस्तुत करत असताना बघायला मिळाला. तत्परती धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत पाहायला मिळते 19 या अंकावर. 19 रन्स. प्रथम फलंदाजी करत असताना शिवानी स्पोर्ट्स सावरे, बाळा पवार प्रेझेंट या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गुड डिलेव्हरी, सुपर बॉलिंग. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टॉस होतोय. नॅचरल बाउन्स नैसर्गिकरित्या उजळी प्राप्त होते ती चेंडूला आणि तदनंतर आपण बघू शकला तर निर्धावच्या स्वरूपामध्ये हेमंत दादा गोवार यांचं खूप सुंदर यष्टी रक्षण आपल्याला अनुभवायला मिळतं. यष्टांच्या मागे क्वालिटी वर्क ते त्या ठिकाणी परिपूर्ण करतात. गुड किपिंग, सुपर किपिंग, व्हेरी गुड किपिंग. गोलंदाज विराज तारवी. गुड डिलेव्हरी. क्या बात आहे यार. यंदाच्या वर्षामध्ये वेग कमालीचा आहे. स्वतःच्या खेळामध्ये परिवर्तन केलंय. षटक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. फलकावर 19 धावा झालेल्या आहेत. 19 रन्स ऑन टू दिस स्कोर कार्ड. कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. STMPL 2024 यू गया यू आया. महाराष्ट्रात वाघ जन्मला, महाराष्ट्रात वाघ जन्मला, शिवनेरी किल्ल्यावरी, शिवनेरी किल्ल्यावरी. धन्यवाद डीजे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेला एक कोहिनूर 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 म्हणून ज्याची ओळख म्हणतात ना, किसी के घर साप पैदा होता था, किसी के घर पाप पैदा होता था, किसी के घर बाप पैदा होता था, लेकिन राजमाता जिजाऊ ऐसी माँ थी जिसके पेट से बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. आणि त्यांना मानवंदना. यावेळेस मात्र आपण बघू शकाल अजय भोईरच्या बॅट मधून फटका फसलाय आणि अविनाश सराफ वॉर्नर ब्रँड ऑफ दुर्वेस कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवर
19 ऑन बोर्ड, 19 धावा च्या फलकावरती सजलेल्या आहेत. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर समीर सांबरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणखीन एक उगवता तारा आणि दुर्वेस गाव म्हणजे खेळाडूंची खाण आहे. इथे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील आणि समीर सांबरेच्या वाटचालीमध्ये हात राहिला तो अविनाश पवार या व्यक्तीचा देखील गतवर्षी 2 वर्ष आधी खूप चांगली संधी दिली होती त्याने हालोली संघामध्ये. या खेळाडूला पंचदर्शवता षटकार आहे. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने चेंडू जमिनीवरती फेकून दिला त्याचे एक्सप्रेशन सर्व काही सांगून गेले की झेल तर परिपूर्ण झाला परंतु पाय जो आहे तो सीमारेषा पलीकडे गेला आणि त्या कारणास्तव येथे मात्र आपण पाहतोय षटकार 6 धावा. आणि जी संधी मिळाली समीर सांबरेला त्या संधीचं त्याने सोनं केलंय. आणि हे आदिवासी क्रिकेटचे एक खासियत आहे. खास करून प्रशांत गोवारे असतील, अविनाश पवार असतील, सचिन पडवळे असतील जे नवीन खेळाडूंना नेहमीच पुढे आणण्याचं कार्य करतात. आणि खास करून मी एक नाव घेईन ते आहे विजय टोकरे. कोण विसरेल, खेळाडूंना पुढे आणण्याचं त्यांना प्लॅटफॉर्म उभा करून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्याने करतायत. आणि म्हणूनच दुर्वेस गाव म्हणजे अनेक टॅलेंटेड खेळाडूंची खाण बनत चाललंय. एकापेक्षा एक सर्रास खेळाडू या गावामध्ये आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं. इथे यस फेअरलेगच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत. सुंदर पद्धतीने चेंडूला आपल्या उंचलीमध्ये विसावून घेतलं. तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी वधारला गेलाय, वाढलं गेलंय, विस्तारलेल्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. 27-27 या अंकावर STMPL ज्या स्पर्धेची प्रतीक्षा केली जाते संपूर्ण वर्षभर चातक पक्षी ज्या पद्धतीने वर्षा ऋतूची प्रतीक्षा करत असतो अगदी तशा रीतीने या स्पर्धेची प्रतीक्षा केली जाते. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा आहे STMPL 2024. फटका फसलाय आणि या फॉलो थ्रू मध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. आपण पाहू शकाल ऋषिकेश तरेच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद गॉन. खिल या ठिकाणी सामन्यांचा खूप चांगला आस्वाद घेत आहेत. ललिता गोवारी यांनी मात्र कौतुक केलंय ते विराज तारवी याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचं. धावांची टोटल आहे फलकावर एकंदरीत 27-27 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश तरे बोपोली गावातून बिलॉंग करणारा आणखीन एक सुपरस्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. अपसाइडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेलेत. विराज तारवे यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तत्पूर्वी धाव फलक मात्र या ठिकाणी वृद्धिंगत होतोय आणि फलकावर जाऊन पोहोचतोय. तो 29-29 धावा फलकावर. षटक जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. मिनिटांचा विचार जर आपण केला तर 12 मिनिटे ही खर्च करण्यात आलेली आहे ती 3 षटकांसाठी आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 2/9 29 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. आपण मनोर विभागामध्ये आहोत. सर्व धर्म समभाव, अनेक जाती धर्म समाज पंथ ज्या गावामध्ये गुण्या गोविंदाने राहतात असा हा एक आदर्श घेण्यासारखा विभाग आहे. आणि त्या विभागामधील मनोर हात नदी जवळ जे मैदान आहे शगुन डेव्हलपर्स त्या मैदानामध्ये सुरू असलेली स्पर्धा आपण पाहतोय STMPL 2024. या स्पर्धेचा हा 7वा हंगाम. जवळजवळ 2018 ते 19 मध्ये एक छोटंसं रोपटं लावलं आदिवासी समाज बांधवांनी या स्पर्धेचं आणि त्या रोपट्याचं आज वटवृक्षात होणारं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, तर 7वा हंगाम अविरतपणे, अखंडपणे, सातत्याने, सदोदितपणे, कन्सिस्टंटली पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. मयूर साबळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेश तरे याच्या माध्यमातून व्हेरी फर्स्ट इनिंग नाणेफेकीचा कौल जिंकून रुद्र वॉरियर सावरखंड या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलं आणि आतापर्यंत जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजेसा खेळ त्यांच्या माध्यमातून पहिले 3 षटक इकॉनॉमिकल बघायला मिळालेत. येथे उत्तुंग फटका खेळण्याचं टेम्पटेशन होतं, मोह होता, मोह आवरता आला नाही. लालच बुरी बला है मेरे दोस्त. फलंदाज यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. बॅक टू द पॅव्हेलियन. कॉन
धन्यवाद डिस्क जॉकी सिद्धेश घाटाळ यांनी शिवानी स्पोर्ट्स या संघाला ऑल द बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. विजू खरपडे यांच्या माध्यमातून रुद्र वॉरियर्स या संघाला बेस्ट ऑफ लक आहे. आणि अनेक पाठीराखे जे सद्यस्थितीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना पाहायला मिळतात. हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं, कारण प्रशांत शिवराम गोवारी हे फक्त नाव नाहीये तर हा ब्रँड आहे. तो पूर्णपणे पालघर जिल्ह्यामधील आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचे अनेक मित्र परिवार. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तलासरीवरून येथे मात्र पाहुणे मंडळी आली ती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणि हे प्रेम मनोर आणि पालघरच्या मार्केटमध्ये तुम्हाला विकत मिळणार नाही, ते तुम्हाला तुमच्या कर्तृत्वातून तुमच्या स्वभावातून निर्माण करावं लागतं आणि ते निर्माण करून दाखवलंय प्रशांत शिवराम गोवारी आणि त्यांच्या टीमने. वेल डन. इथे नरमाताने खेळला गेलेला फटका डेलिकेट टच केलं होतं. चेंडूला बॅटवर येऊन दिलं, चांगल्या पद्धतीने ब्रश होऊन दिलं, तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 31-31 या अंकावर. चांगली गोलंदाजी झाली रुद्र वॉरियर सावरकण या संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल जयनाथ देसले, त्यानंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये विराज धारवीला पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये ऋषिकेश तरे, चौथ्या षटकामध्ये 4 षटक आणि 4 गोलंदाज. क्या बात आहे, गोलंदाजांची कमी नाहीये या संघाकडे. 4 षटकांमध्ये 4 विभिन्न गोलंदाज यूज करण्यात आले. आणि यावेळेस मात्र मयूर साबळा देखील खूप सुंदर गोलंदाजी करतायत. फलंदाजाच्या खेळीला पूर्ण विराम. कौन धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक. न्यू बॅटर आता येऊन होतोय नवीन फलंदाज. बॅटिंग ॲट नंबर जर आपण तपासून पाहिला तर जवळजवळ 6व्या क्रमांकावरती आलाय सागर सांबरे. ओहो, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचं इथे टेम्पटेशन जरूर आहे. चेंडू हवेमध्ये आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज आता तंबूच्या आसऱ्याला. तू चल मैं आया च दृश्य आयाराम गयाराम. कौन धन्यवाद डीजे. सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकतायत महेश पाटील जे बेलवाडीवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी शिवानी स्पोर्ट्स सावरे या संघाला विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेचं खूप सारं कौतुक. त्यांच्या माध्यमातून आकाश कडव विद्यमान सरपंच महोदय दुर्वेस यांचा शुभ सन्मान करायचा आहे. धावांची टोटल आहे फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 32 धावा झालेल्या आहेत आणि अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा संपन्न होतोय. मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे या ठिकाणी सुंदर क्षणचित्र कैद करतायत. आपण पाहू शकाल आकाश कडव विद्यमान सरपंच महोदय दुर्वेस ग्रामपंचायत यांचा शाही सन्मान माईची उपदार शाल आणि समवेत स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन STMPL स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय प्रशांत शिवराम गोवार यांचे शुभ हस्ते जोरदार त्यांच्या गजरामध्ये आम्ही करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे. आप आ गए तो बहार आ गई. व्यासपीठाला 4 चांद, व्यासपीठाला प्रफुल्लित करण्याचं कार्य, व्यासपीठाला सजविण्याचं कार्य हे त्यांच्या माध्यमातून. म्हणतात ना की मैदान जे आहे ते खेळाडूंविना, मैदानाच्या बाहेरची जागा प्रेक्षकांविना आणि व्यासपीठ जे आहे ते मान्यवीरांविना अधुरे आहे. परंतु जेव्हा जेव्हा या सर्व गोष्टी एकत्रित एका सूत्रात गुंफल्या जातात तेव्हा तेव्हा ती स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि म्हणूनच STMPL या स्पर्धेचा दर्जा हा वेगळा राहिला. यष्टांच्या मागे हेमंत गोवारे यांचा सुंदर झेल परिपूर्ण आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. एकामागोमाग एक विकेटची पडझड. फलंदाज बाद. भरलंय
धन्यवाद डीजे. गडीबाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर येथे आपण अनुभवू शकतायत जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त संघ जो तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. माही पाटील ऑफिशियल अर्थातच महेश पाटील, सागर पाटील बेलवाडीवरून. आणि बेलवाडी आणि सावरेगाव हे एक वेगळंच रिलेशन आहे, वेगळं नातं आहे. कारण ज्या ठिकाणी मंगेश जाबर असेल, तदनंतर अनिकेत हरवटे असतील, तेथे मात्र तुम्हाला महेश पाटील, सागर पाटील, बेलवाडीकर मात्र तुम्हाला जरूर बघायला मिळतील. आणि त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, त्यांचं सावरे गावावरील प्रेम हे मात्र या ठिकाणी अधोरेखित करतायत. सुंदर फटका आहे, चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार STMPL सिक्सर 6. गुड शॉट. धन्यवाद चौकी. रवींद्र जनाठे ब्रँड ऑफ सावरेच्या बॅट मधून षटकार आलाय आणि हा षटकार बघून बेलवाडीकर खुश असतील. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 38-38 या अंकावर. सुपर क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट. STMPL 2024. येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे मनोरंजनाचा धूमधडाका आहे. काय गती आहे, जबरदस्त वेगवान गोलंदाजीचं पृथक्करण. खांद्यांमधून कमालीची पॉवर जनरेट करतोय आपल्या हातखंडामधून हाय आर्म ऍक्शनच्या सहाय्याने. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि धावांची टोटल 38-38 धावा. व्हॉट अ सुपर बॉलिंग. यंदाच्या वर्षामध्ये विराज दारवी, ज्याला सावरखंड एक्सप्रेस म्हणावं लागेल, इतकी जबरदस्त गती या ठिकाणी प्रेझेंट करतोय. साईडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आकाश मासे मार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ नेटाळी. सुपर फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण परिपूर्ण करतोय आपल्या संघाकरिता. 5 षटकांचा खेळ हा ऑफिशियली एंड होतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 39 धावा या फलकावर. विराज दारवी ग्रेट बॉलिंग. सावरखंड एक्सप्रेस यंदाच्या वर्षामध्ये एका वेगळ्याच शैलीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चला त्वरा करा. मिनिटांचा विचार जर आपण केला तर रोशन आम्हाला सूचित करतायत की योग्य आणि सुयोग्य वेळेमध्ये हे 5 षटका हाताळण्यात आलेले आहेत. चला त्वरा करा, त्वरा करा, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर साबळा. ऑफसाईडला सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक अविनाश सराफ वॉर्नर झेल सोडणार नाही. हा दुसरा झेल त्याने परिपूर्ण केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला, रोशन आम्हाला सूचित करतायत 7 गडी तंबूच्या आसऱ्याला गॉन. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज ब्रँड ऑफ दुर्वेस अर्थातच विशाल तुंबडा. बॅटिंग ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन मयूर साबळा. ऑफसाइड दी ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग खूपच महत्वपूर्ण आहे. चेंडूवर चांगलं कंट्रोल असणं खूपच आवश्यक. एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपामधून जर आपण विचार केला तर लेंथ अँड लाईन, कमर तोड गोलंदाजी करायची असेल तर योग्य टप्प्यावर भेदक मारा हा तुम्हाला करावा लागतो. डेलिकेट टच, सॉफ्ट हँडचा वापर, टेस्ट क्रिकेट कॉपीबुक स्टाईल, स्टीव्ह स्मिथ कॉपीबुक स्टाईलचा फटका मात्र या ठिकाणी विशाल तुंबडा याच्या बॅट मधून येतोय. ऑन स्ट्राईक आपण बघू शकाल अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरे. एक चांगला दर्जेदार क्रिकेटपटू. या पालघर पूर्व विभागातील वेगवेगळ्या लीग फॉर्मॅट मध्ये सातत्याने कन्सिस्टंटली खेळणारा खेळाडू अनिकेत हरवटे ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळेस मात्र व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये होता आणि त्याला मात्र प्लॉट मध्ये डिस्पॅच केलाय. STMPL अनिकेत हरवटे सावरे ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डिस्क चौकी.
या ठिकाणी आपण बघू शकाल मायरा पाटील यांच्याकडून अनिकेतच्या फलंदाजीसाठी विशेष कॉम्प्लिमेंट आणि या बाळा काकरा ब्रँड ऑफ दुकटन या ठिकाणी दर्शवताय. जय आदिवासी जय जोहार समांतर या ठिकाणी जल्लोष युट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर ते 46 धावा. अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरे सेन्सेशनल बॅटिंग. यावेळेस पुन्हा एकदा खडे खडे. क्या बात है यार, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटातली जान या ठिकाणी दर्शवली जाते. ये हात मुझे देते हरवटे. व्हॉट अ ग्रेट शॉट. 6 हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी आई करल्याची. हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी आई करल्याची. हाय पाठीशी एकवीरा माझे ध्यानी मनी. धन्यवाद डीजे. 52 ऑन बोर्ड. 2 चेंडूंमध्ये 2 खळबळजनक षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक आहे. अनिकेत हरवटे 3 चेंडू 3 षटकार खेचेल का? यावेळेस मात्र बॅट चेंज आहे. हेमंत गोवारी ब्रँड ऑफ सावरकण एस्टनच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण करतायत. गड्याचं पतन झालंय. 6 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्ती अखेर होतोय. इनिंग ब्रेक होते आणि धावांची संख्या जाऊन पोहोचते ती 52-52 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 53चं टार्गेट असेल. गडी जर आपण एकंदरीत तपासून पाहिले खास करून मयूर साबळेच्या अकाउंट मध्ये तर रोशन जाधव आम्हाला सूचित करतायत 5 विकेट हॉल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. वेल डन. आणि ज्या वेळेस हा सामना फिनिश होईल मॅच बॉल मात्र या खेळाडूला जरूर प्रेझेंट केलं जाईल. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर 5 विकेट्स मयूर साबळा याच्या अकाउंट मध्ये. ब्रँड ऑफ कोंढाण आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी देखील चमकदार कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळाली आणि ॲक्युरेट 5 विकेट्स आपल्या अकाउंटमध्ये कोरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर ज्या पद्धतीने पहिल्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरनला आपण पाहिलं होतं 67 वेळा 5 विकेट हॉल ज्याने कंप्लीट केला त्याची आठवण करून देतोय मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंढाण. वेल डन. 5 विकेट हॉल. चला नेक्स्ट मॅच करिता पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. आजच्या दिवसामधील व्हेरी नेक्स्ट मॅच ज्या 2 संघांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल सामना क्रमांक 4. चला गावदेवी 10 वर्सेस 11 स्टार वाकडी वसरोळी. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय गुरुदादा जाधव एक सुपरस्टार क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख. अंबाण गावचं हे कोहिनूर रत्न आणि एक सक्सेसफुल कॅप्टन जर आपण STMPL स्पर्धेचा विचार केला तर यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय सचिन दादा रमेश पडवळे या स्पर्धेचे सह खजिनदार यांच्या शुभ हस्ते स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या कॅमेरा मला तरी वाटतं रोल झाला असेल कारण कॅमेरा मॅन तितका A1 आहे आणि यावेळेस आपण बघू शकाल मेगा स्क्रीनवर सचिन दादा रमेश पडवळे STMPL स्पर्धेचे सह खजिनदार आणि त्यांच्या शुभ हस्ते गुरुदादा जाधव ब्रँड ऑफ अंबाण यांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मायेची उपदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन STMPLच्या इतिहासामधील एक यशस्वी अभिनयाचे आपण हे क्षणचित्र कैद करावं आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करावं. हे सुरेख आणि अद्वितीय क्षणचित्र स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय गुरुजाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे विशेष अतिथी आणि त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे. आपण आलात या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत. STMPL आपले सदैव शतशः ऋणी राहील. थँक्यू सो मच फॉर कमिंग. चला नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने गावदेवी 10 आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये ही विनंती असेल. यानंतर होणारा सामना टार्गेट जर आपण पाहिलं तर 53चं सेट करण्यात आलंय. निर्धारित 6 षटकांमध्ये रुद्र वॉरियर सावरखंड या संघासमोर 36 चेंडू आणि 53 धावा असं कडवं आव्हान जे प्रेझेंट करण्यात आलेलं आहे.
सुपरस्टार आयकॉन खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून एकापेक्षा एक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये अनेक दिग्गज नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करणार आहोत दोन संघांमध्ये. मी विनंती करतोय आदरणीय आकाशदादा कडव, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करून घ्यायचा आहे दोन संघांमध्ये. सामन्याला होते सुरुवात. मुख्य खेळपट्टीवरती आपण बघू शकाल पहिल्या चेंडूवर मोठा हादरा या ठिकाणी मात्र लावण्यामध्ये सुयश प्राप्त केलाय आकाश मासेमार. हा फलंदाज जो स्वस्तामध्ये बाद होतोय. आदरणीय सन्माननीय आदरणीय आकाशदादा कडव यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल या कॅमेरामॅन काही क्षणांसाठी मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय दुर्वेस ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आकाशदादा कडव आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. आई गावदेवी 10 वर्सेस 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोली या संघाने जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय जो स्वीकारलेला आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. या आकाशदादा आपण पुनश्च एकदा या मुख्य व्यासपीठावर विराजित होऊन स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा ही आपणास विनंती. आदरपूर्वक सन्मानपूर्वक या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आदरणीय राकेशदादा बाळाराम पाटील कुणबी क्रिकेटचे भीष्म पितामह अशी ज्यांची ओळख सरांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आम्ही विनंती करतोय कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि करंजपाड्याच्या मैदानामध्ये पहिली विकेट हॅट्रिक 1986 मध्ये घेणारे खुंखार गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आदरणीय ईश्वरदादा वसंत बरड गोवाडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच महोदय यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय राकेशदादा बाळाराम पाटील यांचं शुभ स्वागत करायचं आहे. एक नामचीन क्रिकेटपटू गोवाडे गावातील सुवर्ण रत्न म्हणून ज्यांची ओळख सरांचा या ठिकाणी शुभ आगमन. ओळ्यात आपण सामन्याकडे गोलंदाज पुढील चेंडू घेऊन चार चेंडूंचा खेळ संपन्न. गोलंदाज आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन फुलटॉस होता फक्त दिशा प्रदान केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा फटका सजविला जातोय. सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूने आपण बघू शकाल ऋषिकेश तरे ब्रँड ऑफ बोपोली हा फलंदाज मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी कव्हर अप केलं जात आहे. आदरणीय राकेश बाळाराम पाटील गोवाडे जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत सन्मान आदरणीय अजय दामू दाभाडे सहसचिव यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन राकेश बाळाराम पाटील ब्रँड ऑफ गोवाडे खुंखार गोलंदाज अशी ज्यांची ख्याती राहिलंय या पालघर जिल्हा क्रिकेटच्या परिवेशामध्ये अवकाशामध्ये आणि या सरांचं या ठिकाणी आगमन. पालघर क्रिकेटचा अवकाश मात्र खऱ्या अर्थाने सातत्यपूर्वक ज्याने आपल्या नावे केला असा हा खेळाडू. साहेब या STMPL 2024 संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये.
धावांची टोटल फलकावर 8 या अंकावर जाऊन पोहोचले. 8 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला आणि दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, प्युअर क्रिकेट. शिवाने स्पोर्ट्स सावरे वर्सेस त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून रुद्र वॉरियर्स सावरकंड. आदरणीय सन्माननीय अनंतदादा पागे आपण थांबायचं आहे. काही क्षणांसाठी पोलीस दलामध्ये कार्यरत एक दिग्गज व्यक्तिमत्व आहेत आणि सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय आदरणीय ईश्वरजी बरड, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. STMPL स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अनंता पागी जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, एक चांगलं आणि व्यक्तिमत्व, दर्जेदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना की दुनिया में मिल जाएंगे आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. नोटों से लिपट कर, सोने से लिपट कर मरे है कई, लेकिन तिरंगे जैसा खूबसूरत कोई कफन नहीं होता. आणि पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. 24 तास जनतेची अहोरात्र सेवा करण्याचं अहोभाग्य त्यांना प्राप्त झालंय. आणि मेगा स्क्रीनवरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आदरणीय सन्माननीय अनंत पागी सर या ठिकाणी खेळाडूच्या भूमिकेमध्ये. आणि त्या ठिकाणी कव्हर अप केलं जात आहे ते अनुराग चव्हाण याच्या माध्यमातून. खूप सुंदर कॅमेरा वर्क, ब्रँड ऑफ कमारे वेल्डन, अद्वितीय भूमिका एक कॅमेरामॅन म्हणून त्यांच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल नो मॅन लँड झोन मध्ये येथे धावचीची संधी आहे, कारण दोन्ही देखील फलंदाजांमध्ये कुठल्याही प्रकारचा ताळमेळ मात्र अनुभवायला मिळाला नाही. स्ट्राईक एंडवरील फलंदाज जागेमध्येच उभा राहिला आणि त्याचा परिणाम आपण बघतोय, त्याचा इम्पॅक्ट मात्र या ठिकाणी असा घडून आलाय की या फलंदाजाला तंबूचा रस्ता मात्र दर्शवला जातोय. विराज दारवी स्वस्तामध्ये बाद होऊन बॅक टू दी डगआउट पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक विकेटची तारांबळ, विकेटची पडझड, गच्छंती मात्र या ठिकाणी सुरू होते. धावांची संख्या पाहायला मिळते फलकावर. ते एकंदरीत जाऊन पोहोचले रोशन जाधव यांच्या माध्यमातून. आम्हाला सूचित केलं जात आहे 13 रन्स 13 धावा पाहायला मिळत आहेत. 53 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल थोडीशी डळमळीत सुरुवात. गोलंदाज अनिकेत हरवटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथे हलकासा टॅप केलं चेंडूला. सुंदर गोलंदाजीचं प्रत्युत्तरण अनिकेत हरवटे यांच्या माध्यमातून अद्वितीय स्वरूपामध्ये गोलंदाजीचं प्रत्युत्तरण आपल्याला अनुभवायला मिळतं. क्लिनिकल परफॉर्मन्स राहिला आहे. ठाऊक आहे आपल्याकडे धावा कमी आहेत. 6 षटकांच्या सामन्यामध्ये केवळ 52 धावा आपण करू शकलो आणि त्या अनुषंगाने एकेका धावेचा विचार इथून करावा लागेल. तुमच्या बँकमध्ये जर बॅलन्स कमी असेल तर दैनंदिन कामकाजासाठी ज्या पद्धतीने पैशांची उधळण करताना विचार करावा लागतो, तसंच क्रिकेटमध्ये देखील आहे. तुमच्याकडे धावा कमी असतील तर एक धाव खर्च करताना मात्र तुम्हाला विचार करावा लागतो आणि त्या अनुषंगाने, त्या दृष्टिक्षेपातून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सहित सुंदर आणि दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्युत्तरण आतापर्यंत राहिलंय. षटक क्रमांक जे आपण पाहतोय दुसऱ्या प्रगती पथावर, चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर अनिकेत हरवटे यांच्या माध्यमातून या षटकामधील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर दी विकेट. वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीने सजविलेला हा फटका. आता 5 चेंडू झालेले असतील, कारण गुणलेखक आम्हाला सूचित करतात पहिला चेंडू जो आहे तो वाईड होता आणि त्या अनुषंगाने मात्र 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 17 ऑन बोर्ड, 17 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, अभिजात, लावण्यखणी ही स्पर्धा STMPL 2024 सलग दुसऱ्या दिवसामध्ये. अनिकेत आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन बॅटची एज घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये झेल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावांची टोटल जाऊन पोहोचले ती 17 या अंकावर. 3 गडी बाद, 3 विकेट लॉस, 17 ऑन बोर्ड. ऐकूया डिस्क जॉकीला वळ्या सामन्याकडे. धन्यवाद.
डिस्क जॉकी न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवर 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये अस्तित्वाच्या लढाईमध्ये स्वतःचं कर्तृत्व स्वतःचा कर्तबगारपणा सिद्ध करण्यासाठी मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाण आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन स्ट्राईक जर आपण फलंदाज तपासून पाहिला तर या ठिकाणी आपण अनुभवू शकतायत त्यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय साबळा स्मॅश केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. स्मार्ट सुपर्ब सेन्सेशनल अक्षय साबळा कोंडाण ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. वेलकम बॅक. दोन बंधूंची जोडी अक्षय साबळा अँड मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाण. दर्जेदार षटकार मात्र या ठिकाणी सजवला गेला. धावांची टोटल फ्लाय झालंय झटपट वेगासहित जाऊन पोहोचते 23-23 या अंकावर. हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय भरतदादा तारवी या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. तर खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य. चला चेंडू उपलब्ध करून द्या. ग्राउंड स्टाफ आपण लगेचच चेंडू उपलब्ध करून द्या. मैदानाच्या आतमध्ये रिक्वेस्ट असणार आहे. सुपर बॅटिंग दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण मात्र या ठिकाणी अक्षय साबळा याच्या बॅट मधून धावा कमी आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी चांगली करावी लागेल. जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर काही विकेट्स घ्यावे लागतील गोलंदाजांना. त्यासाठी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणं खूपच महत्त्वपूर्ण आहे. शांत डोक्याने खेळावं लागेल. गेम प्लॅन आखावे लागतील. क्रिकेटच्या खेळामध्ये स्ट्रॅटेजीला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. तुम्ही कशा पद्धतीने गेम प्लॅन आखता, कुठल्या फलंदाजाच्या विरोधात काय डावपेच रचतायत, गनिमी कावे रचतायत, याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि यश षटकार खेचल्यानंतर लेंथला थोडंसं मागे खेचलंय ते गोलंदाज मंगेश जाबर MJ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती दिग्गज मान्यवरांची मांदियाळी येथे आपल्याला पाहायला मिळते. सहर्ष 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 स्वागत आहे. STMPL 2024च्या माध्यमातून या स्वागत सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. आदरणीय विनोददादा पराड एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकतायत दिग्गज मान्यवरांची मांदियाळी. कारण हे STMPL आहे. ही प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या टीमची स्पर्धा आहे आणि येथे पालघर जिल्ह्यामधील अनेक रथी महारथी अनेक दिग्गज व्यक्तिमत्व ही प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला जरूर बघायला मिळतील. नरम हाताचा वापर होता. मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाणेच्या बॅट मधून सजवलेला फटका. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी बघायला मिळालं. नो वेट अशा पद्धतीने मात्र थांबवलं आपल्या बंधूला आणि त्या ठिकाणी एकेरीवरती सॅटिस्फाईड समाधान व्यक्त करण्यात आलं. ते दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा 53 धावांचा पाठलाग सुरू आहे. रुद्र वॉरियर सावरकण या संघाच्या माध्यमातून यष्ट्यांच्या मागे सुरेख कार्य. अनिकेत हरवटे ब्रँड ऑफ सावरेच्या माध्यमातून हे यष्टी रक्षण पाहायला मिळतं. दोन बंधू सध्या खेळत आहेत मुख्य खेळपट्टीवर. वेगवेगळ्या संघांसाठी वेगवेगळ्या बंधूंच्या जोड्या ज्या सक्सेसफुल ठरल्या, परंतु ऑस्ट्रेलिया संघ काय भाग्य घेऊन आला होता. मार्क वॉ आणि स्टीव्ह वॉ हे दोन बंधू ज्यांनी खऱ्या अर्थाने ओव्हर 5000 रन्स त्या एकंदरीत संघासाठी जोडून दिले. दोन बंधूंच्या माध्यमातून ओव्हर 10,000 रन्स ते मात्र योगदान राहिलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटच्या परिपटलावर अप्रतिम पद्धतीने. न्यूझीलंड संघासाठी आपण ब्रँडन बॅरी मॅक्युलम आणि नॅथन मॅक्युलम या दोन दिग्गज खेळाडूंना पाहिलं. पाकिस्तान संघाकडून कामरान अकमल, उमर अकमल यांना आपण पाहू शकला. झिम्बाब्वे संघाकडून अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर अशी दोन बंधूंची जोडी आपण पाहिली. दक्षिण आफ्रिका संघाच्या माध्यमातून LB मॉर्केल, मॉर्ने मॉर्केल अशा दोन बंधूंची जोडी आपल्याला बघायला मिळाली. आणि भारतीय संघाच्या माध्यमातून इरफान पठाण, युसुफ पठाण, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या अशा अनेक जोड्या आपल्याला बघायला मिळाल्या. आणि त्यांची आठवण करून देणारे अक्षय साबळा अँड मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंडाण दोन बंधूंची जोडी इन ऍक्शन सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय श्रीयुत भालचंद्र मडवी साहेब विद्यमान पंचायत समिती सदस्य मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. साहेब आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही STMPL 2024च्या वतीने आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. आप आ गए, बाहर आ गई आपल्या येण्याने एक वेगळीच झळाळी या स्पर्धेला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल STMPL आपले सदैव ऋणी राहील आणि त्यांच्या साथीने या स्पर्धेचे
सातही हंगामांमधील दाते, एक दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय विनोददादा पराड, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते. जेथे कमी तेथे सदैव आम्ही, जेथे आदिवासी समाजातील खेळाडू खेळणार तेथे आम्ही सपोर्ट करायला पोहोचणार, ही भूमिका मात्र सातही सीझन मध्ये ज्यांनी दर्शवून दिलेले आहे असे विनोददादा पराड या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपण आपल्या येण्याने या स्पर्धेला वेगळी शोभा आली. आम्ही शतशः आपले आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप स्वागत आहे. सामन्याची स्थिती जर आपण जाणून घेतली, फलकावरती 31 धावा झालेल्या आहेत. षटक जर आपण पाहिलंय तर 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 22 रन्स रिक्वायर्ड टू विन, 18 बॉल रिमेनिंग. दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत. एका बाजूने शिवानी स्पोर्ट्स हा संघ बाळा पवार जो सावरे गावातून बिलॉंग करतायत आणि त्यांचा संघ जो क्षेत्र रक्षण करतोय, तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ आपण बघू शकतायत रुद्र वॉरियर्स सावरखंड. आदरणीय सुरेंद्र गोवारी आणि हेमंत गोवारी यांचा संघ फलंदाजी करतोय. 53 धावांचा पाठलाग सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी आपण बघू शकाल 22. चांगलं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपण अनुभवू शकलात. मिस्टर समीर सांबरे दुर्वेस गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यंग अँड डायनामिक, नवतरुण उभरता सितारा. ज्या पद्धतीने हसन रजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 वर्ष आणि 233 दिवस इतकं वयवर्ष असताना खेळला, अगदी तशा पद्धतीने कमी वयाचा खेळाडू. चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. मंगेश जाबर ब्रँड ऑफ सावरे, MJ गुड फिल्डिंग, फलंदाज बाद कौन. डिस्क जॉकी वेलकम बॅक. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण. मंगेश जाबर, MJ ची चांगली साथ मिळाली गोलंदाजाला आणि या झेल परिपूर्ण करण्यामध्ये सुयश. नवीन फलंदाज आलाय अविनाश सरप, ब्रँड ऑफ दुर्वेस. हो, इथे झेल टिपण्याची नामी संधी, परंतु मस्तकवर दस्तक देऊन चेंडू दंड 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 करत निघून चाललाय. खणखणीत सनसणीत STMPL चौकार. धन्यवाद डिस्क जॉकी वेलकम बॅक. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं शगुन डेव्हलपरच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये STMPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्ले अँड मिस निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. त्रिमूर्तींचं आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर दुकटन, आदरणीय प्रकाश वेडगा कृषी अधिकारी आणि त्यांच्या साथीने आदरणीय नितीनदादा काशीनाथ तुंबडा गोवाडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन. मुख्य व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. वेलकम ऑल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची टोटल ठप्प झालंय ते 35 या अंकावर. बारा चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलंय. रुद्र वॉरियर्स सावरखंड या संघासमोर आपण पाहतोय. स्पर्धेसाठी खूप छान पद्धतीने आकर्षक ट्रॉफीज सौजन्य करण्यात आलेले आहेत दात्यांचे. आम्ही शतशः आभार व्यक्त करीत आहोत. खूप सुंदर आणि चमचमणारी करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन भोईर दुकटन यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीज करिता अतिशय आकर्षक स्वरूपाचं चषक जे सौजन्य करण्यात आलेलं आहे. आणि बोईसर विधानसभेचे माजी आमदार महोदय, कार्य सम्राट अर्थातच विलासदादा तरे यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर, सुरेख आणि चमचमणारी करंडक
या स्पर्धेच्या माध्यमातून वळूया सामन्याकडे. गोलंदाज MJ बॉलिंग ट्रॅकवर, ब्रँड ऑफ सावरे. अतिशय वेगवान चेंडू होता, व्यवस्थित समजून आला नाही तो फलंदाजाला आणि भन्नाट वेग, भन्नाट जबरदस्त गतीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतं. गोलंदाजांच्या माध्यमातून वेगवान चेंडूंचा मारा मोठ्या प्रमाणावर पंच दर्शवतायत. त्या ठिकाणी विरल नायर यांचा इशारा आहे, वाईट बॉल, खराब चेंडू जे संकेत दिले जातात. अतिरिक्त अशी एक धाव जी फलकामध्ये ऍड केली जाईल. अविनाश सरफ वॉर्नर याला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. चांगला दर्जेदार खेळाडू, चांगला क्षेत्ररक्षक, चांगला फलंदाज. ते स्मॅश केलाय, चेंडू हवेमध्ये आहे. मंगेश जाबर पुढे सरसावलेत, सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. कमर तोड गोलंदाजीचं पृथक्करण. अविनाश सरफ च्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. डिस्क चौकी. वेलकम बॅक. 37 धावा फलकावर, 37 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश जाबर याच्या अकाउंट मध्ये विकेट बघायला मिळाली. विजयासाठी अजून देखील 16 धावा जी निकड पाहायला मिळते. उर्वरित चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 10 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. न्यू बॅटर इन झालाय, नवीन फलंदाज अजय खांडेकर याला आपण पाहतोय. ऑन साइडला सजवलेला हा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. तत्पूर्वी फलंदाजांना मिळते ती केवळ एकच धाव. हे षटक अद्वितीय बघायला मिळालंय. सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचे संकेत देतोय गोलंदाज मंगेश जाबर. चांगल्या पद्धतीने या दर्जेदार खेळ सातत्य स्वरूपात हाताळणारा खेळाडू आहे आणि आज संघाला गरज आहे. येथून 1 ते 2 विकेट आणखीन जर आले तर सामन्यामध्ये रंगत वाढू शकते. स्मॅश केलाय समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी खूपच दक्ष, सावध, जागरूक, अलर्ट, चाणाक्ष बघायला मिळाला आणि झेल मात्र परिपूर्ण केला जातोय. तो डीप मध्ये आपण पाहू शकताय. मिस्टर अमर तुंबडा ब्रँड ऑफ दुकटन याच्या माध्यमातून क्वालिटी क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. लाऊड अपील जरूर बघायला मिळालाय. हाऊ इज दॅट प्रश्न मात्र त्या ठिकाणी उभारला गेला. तो गोलंदाजाच्या माध्यमातून काय षटक हाताळलंय मंगेश जाबर याने. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांचं टार्गेट आहे समोर. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी अनुभवाला मिळालं. आत्मविश्वास हीच यशाची गुरु किल्ली आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी बघायला मिळाला. धावा कमी आहे डिफेंड करण्यासाठी, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण जरूर येते. एक वाईट चेंडू आलाय. अवांतर स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाईल. फलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल हेमंत गोवारी स्वतः संघ मालक इन ऍक्शन आहेत फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. MJ चा पुढील चेंडू स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मधील फटका आहे. वाईडिश लॉंगॉफच्या क्षेत्रामध्ये सुरेख, बहारदार, असरदार, शानदार क्षेत्ररक्षण आपण पाहू शकला. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 53 धावांच्या प्रत्युत्तरादाखल रुद्र वॉरियर्स सावरखंड हा संघ जाऊन पोहोचलाय. 40 या अंकावर 40 रन्स फलकावरती सजलेले आहेत.
विजयासाठी आपण बघू शकता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांचं टार्गेट हे समोर. 6 बॉल रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. न खचता न डगमगता येथे मात्र खेळावं लागेल ते फलंदाजांना. म्हणतात ना की आयुष्यात तुमच्या विरोधात लाखो करोडो लोक जरी असली तरी देखील यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक आहे. आणि ते कसब कला कौशल्य, ते नैपुण्य, तो तरबेजपणा या ठिकाणी दर्शवणं हीच काळाची गरज बनलंय. 6 चेंडू आणि 13 धावा रुद्र वॉरियर सावरखंड या संघासमोर. हे कडवं आव्हान. धावा खूप कमी होत्या शिवानी स्पोर्ट्स सावर या संघाकडे, परंतु कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुपरस्टार आयकॉन खेळाडूचं, वाईस आयकॉन खेळाडूचं जयेश भोईर असेल, मंगेश जाबर असेल, खूप चांगल्या पद्धतीने या टीमला मात्र मॅनेज करतायत, लीड करतायत. अनिकेत हरवटे खास करून एस्टनच्या मागून संघाला लीड करण्याचं कार्य करतोय. आणि या कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट असणं खूप गरजेची गोष्ट आहे. कप्तानच्या सिनातान ही भूमिका खूपच आवश्यक मानली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑस्ट्रेलिया संघासाठी आपण स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग असे 2 खमके कर्णधार पाहिले. श्रीलंका संघासाठी आपण अर्जुन रणतुंगाला पाहिलं, ज्याने 1996 मध्ये तो विश्वकरंडक जिंकून दिला. स्ट्रॉंग माइंडसेट, सशक्त मानसिकता असलेला कर्णधार म्हणून त्याची ओळख पाहायला मिळाली. भारतीय संघासाठी सुरुवातीच्या काळामध्ये कपिल देव, रामलाल निखंज, ज्याने लॉर्ड्सच्या मैदानामध्ये 25 जून 1983 मध्ये पहिल्यांदा भारताला विश्वकरंडक मिळवून दिला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये महेंद्रसिंग धोनी. ती मानसिकता या ठिकाणी आवश्यक आहे. सुरेख पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण अजय भोईर, ब्रँड ऑफ मासवण, सुपरस्टार आयकॉन खेळाडू मंजुची वर्णी पाहायला मिळते STMPLच्या 7व्या हंगामामध्ये. कन्सिस्टंट प्लेयर. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी 12 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. 4 बॉल रिमेनिंग अँड 12 रन्स रिक्वायर्ड टू विन. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय. अजय खांडेकर, ब्रँड ऑफ तांबडमाळ. पंच दर्शवतायत वाईड आहे. एक अतिरिक्त स्वरूपातील धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. एक मोठा फटका खेचावा लागेल तो अजय खांडेकरला. या सामन्यामध्ये जर रंगत निर्माण करायची असेल, एक मोठा फटका जर आला तर मोमेंटम जे आहे ते रुद्र वॉरियर सावरखंड या संघाच्या साइडने शिफ्ट होऊ शकतं. सुपर्ब मॅच गोलंदाज. आणखीन एक वाईट. प्रेशर 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 दोन्ही साइडने आहे. जितकं प्रेशर आहे फलंदाजावर तितकंच प्रेशर आहे गोलंदाजावर. सामन्याची परिभाषा आता थोडीशी परावर्तित झालंय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 10 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. अद्वितीय अप्रतिम सामना या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये. अजय भोईर आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन. यावेळेस मात्र आपण बघू शकाल ज्या फटक्याची गरज होती. निर्णायक 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 षटकार अजय खांडेकर, तांबडमाळ ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार. खांडेकर, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा. आणि यावेळेस मात्र ती भूमिका अदा केलंय अजय खांडेकर. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि विजयासाठी आपण पाहतोय 4 धावांचं टार्गेट समोर. यावेळेस सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एमजे पुढे. एकंदरीत अमर तुंबडा याला आपण पाहू शकला तर पुढे सरसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडू शिल्लक आहेत येथून ॲक्युरेट 2 आणि विजयासाठी देखील 2 धावांची आवश्यकता रुद्र वॉरियर्स सावरखंड या संघासमोर पाहायला मिळते. व्हॉट अ सुपर मॅच, आउटस्टँडिंग मॅच. अजूनही हा सामना जीवित आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टॅनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला हा खेळ आहे. आणि कधी कधी 2 चेंडूत 12 धावा होतील, परंतु 2 चेंडूत 2 धावा होतील की नाही याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. हेच तर क्रिकेटचं मोठं गीता रहस्य आहे. गोलंदाज वेस्वी फॅक्टरचा प्रयोग आहे. अमर तुंबडा त्या ठिकाणी या चाणाक्ष थोडंसा फंबलिंग बघायला मिळाला आणि त्याचा फायदा उचललाय. फलंदाजांनी नजर हटी, दुर्घटना घटी. संघ मालक खुश आहेत. हेमंत कोवारी यांच्या चेहऱ्यावर बिग स्माइल. सुरेंद्र गोवरे यांच्या चेहऱ्यावर बिग स्माइल. कॉंग्रॅच्युलेशन. 2 गुणांची कमाई रुद्र वॉरियर सावरखंड या संघाच्या माध्यमातून. हार्ड लक शिवानी स्पोर्ट्स साखरे. खूप चांगला खेळ. केवळ 52 धावा होत्या ते शिवानी स्पोर्ट्स सावरे संघाकडे, परंतु ज्या पद्धतीने त्याने फाईट केलं शेवट